नमस्कार, मी समीर रमेश सुर्वे, लेखक दिग्दर्शक मिशन अयोध्या या चित्रपटाचा। बघा, जसं आपण मिशन अयोध्या हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या गोष्टी येतात ना। तर मिशन हे जनरली अतिरेक्यांचं असतं, पोलिसांचं असतं, सैनिकांचं असतं, असं आपण बऱ्याच चित्रपटात पाहिलेलं आहे आणि रिअल लाईफमध्ये पण या चित्रपटातलं हे जे काही मिशन आहे, मिशन अयोध्या, हे फार आगळं वेगळं आहे। हे मिशन एका शिक्षकाचं आहे। हे मिशन भावी पिढ्यांसाठी आहे आणि जे फार महत्त्वाचं आहे। आज राम मंदिराला 1 वर्ष पूर्ण होणार आहे येत्या 23 जानेवारीला। याचं औचित्य साधून आमचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे या दाम्पत्याने हा चित्रपट निर्माण केलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की हा चित्रपट निर्माण करणारे निर्माते हे आपल्या संभाजीनगरमधले आहेत। आणि एक महत्त्वाची गोष्ट इकडे नमूद करू इच्छितो की मागच्या वर्षी संपूर्ण देशभर हीच वेळ होती, सगळीकडे काही ना काहीतरी कार्यक्रम चालू होते। 1 वर्ष आपलं मंदिर पूर्ण होतं त्यामुळे, आणि असं वाटलेलं की त्याचा प्रभाव हा पुढच्या 1 वर्षापर्यंत तरी असेल। पण आज जेव्हा आपण बघतो आजूबाजूला, तर एक खंत नक्कीच वाटते की आता 10-15 दिवसातच 1 वर्ष पूर्ण होणार आहे राम मंदिराला, आणि कुठेच देशात असं काही वातावरण नाही की आपण तो जल्लोष साजरा करू। आम्ही त्याच निमित्ताने हा चित्रपट निर्माण केला होता, म्हणूनच आम्ही 24 जानेवारीला जेव्हा 1 वर्ष पूर्ण होते त्यावेळेला आम्ही तो रिलीज करत आहोत। आणि या चित्रपटामधून आम्ही एक पुढचा विचार मांडत आहोत, म्हणजे राम मंदिर झालं, आता पुढे काय? हा फार मोठा प्रश्न आहे। म्हणजे राम मंदिर झालं तर पुढे काय व्हायला पाहिजे, तर त्याची पुढची स्टेप ही रामराज्याची असायला पाहिजे, रामराज्य आता यायला पाहिजे। हा विचार घेऊन हा मिशन अयोध्या सिनेमा पुढे येत आहे। हा चित्रपट हा पडद्याचा सिनेमा आहे, हा टेलिव्हिजनवर किंवा OTTवर पाहण्याचा सिनेमा नाही। हा एक निव्वळ मनोरंजक सिनेमा आहे, सोबत एक मोठा विचार घेऊन। तर मी सर्व संभाजीनगरच्या प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की आपण हा चित्रपट टेलिव्हिजनवर येण्याची वाट बघू नका, OTTवर येण्याची वाट बघू नका, कारण हा फार मेहनतीने आम्ही तुम्हाला पडद्याचा अनुभव मिळावा या अनुषंगाने बनवलेला आहे। आपण साऊथचे चित्रपट, बॉलिवूडचे चित्रपट आपण थिएटरमध्ये जाऊन पाहतो, त्यासाठी आपण मोठे पैसे मोजतो का, तर ते मनोरंजन करतात आपलं आणि आपले पैसे वसूल होतात। मी तुम्हाला एक दिग्दर्शक म्हणून ही गॅरंटी देतो की हा सिनेमा तुमचं कंप्लीट मनोरंजन करणारा आहे। शिवाय जिव्हाळ्याचा रामाचा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेला आहे। तुमचे पैसे वसूल झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला एक मोठा अनुभव, पडद्याचा अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे सगळ्यांनी येत्या 24 जानेवारीपासून हा चित्रपट, हा सोहळा, हे मिशन पाहण्यासाठी चित्रपटगृहात जावं आणि आमच्या मिशनला साथ द्यावी ही सर्वांना विनंती। जय श्रीराम। मिशन सैनिकाचं असतं, मिशन अतिरेक्याचं असतं, मग शिक्षकाचं मिशन का नसावं? श्रीराम मंदिराच्या संघर्षाबद्दल जेव्हापासून मला समजू लागलंय ना, तेव्हापासून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्याची उत्तरं शोधण्याकरता मी खूप पुस्तकं वाचली। 2-3 वेळा तर स्वतः मी अयोध्येला जाऊन आलो आणि सत्य काय असेल हे शोधायचा प्रयत्न केला। जो राम अयोध्येचा आदर्श आहे, त्याच्या जन्मभूमीवरून सुरू झालेला वाद हे दुर्दैव आहे। बाबरी मस्जिद प्रकरण, त्याच्या विरोधात न्यायालयीन लढे, राम जन्मभूमी आंदोलन, त्याच्या मागचं राजकारण, मग बाबरी मस्जिद पाडली गेली, देशात अनेक ठिकाणी दंगे झाले, बॉम्बस्फोट झाले, अनेक लोक मृत्युमुखी पडली आणि हे सगळं मन विचलित करणार होतं, मनाला त्रास देणार होतं। 500 वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माण झालं खरं, पण त्याच्या पुढे काय? श्रीराम मंदिराला आपण राष्ट्र मंदिर म्हणतो, पण फक्त आपण म्हणतो म्हणून कसं होतं? देशातील 140 कोटी जनतेने हा विचार स्वीकारायला नकोय का? या राष्ट्र मंदिरात
इतर धर्मियांना स्थान असणार आहे? श्रीराम मंदिर ही रामराज्याची सुरुवात असू शकते का? जय श्रीराम. मी विचारेन. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही कोणी माथे फिरवणारा भक्त आणि नाही कोणी दंगल करणारा गुंड. मी एक निस्सीम राम भक्त आहे. राम हा माझा आदर्श आहे. राम हा माझा विचार आहे. रामासाठीच मी कारसेवक झालो आणि ती बाबरी जमीनदोस्त करायला जीवाची पर्वा न करता त्या घुमट्यावर चढलो. 30 वर्षाच्या प्रतीक्षेत फक्त एकच स्वप्न होतं, अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावं. श्रीरामांच्या विटांनी रचलेलं ते भव्य राम मंदिर बघितलं आणि माझे डोळे भरून आले. पण आता हे माझं स्वप्न माझ्या डोळ्यांसमोर कोणी उद्ध्वस्त करायला निघालंय. मी मरायला तयार आहे, कोणाला मारायलाही तयार आहे. जय श्रीराम. जय श्रीराम.